बेळगावला दुर्गामाता दौडची वेगळी परंपरा आहे। दुर्गामाता दौडमध्ये हजारो युवक सहभागी होत असतात। त्याचप्रमाणे मुंबई गुजरातसह बेळगावमध्ये ही मोठ्या प्रमाणात नवरात्र साजरी केली जाते। त्याचीच ही पूर्वतयारी आहे। चला तर मग आपण याविषयी जाणून घेऊ। गणेशोत्सवाची धामधूम संपली नाही, तोच नवरात्र शारदीय उत्सवाची चाहूल लागली। हिंदू धर्मात शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते। शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते। भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा कृत्य घडते। दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून येते। बेळगावमध्येही नवरात्रीची तयारी पूर्ण झाली आहे। माता दुर्गेच्या विविध रूपातील मूर्त्या मूर्तिकारांनी साकारल्या आहेत। तरुण भारत सोशल मीडियाला या मूर्तिकारांनी माहिती दिली। एक 8 वर्षापासून कुठून आणता ही मूर्ती आणि कशी तयारी केली जाते? इकडे कसं मोठे साईज असेल तर कोल्हापूर आणि मुंबईवरून घेऊन येतो पेनवरनं। लहान एक 2 ते 3 फुटाची साईजचे इथं बनवतो आम्ही इकडं। त्यांना ते शाडूचे मूर्त्याची मागणी असल्यामुळं जरा ह्याला काय तेवढं डिमांड नाही आहे यंदा। शाडू बरं की प्लास्टर बरं असं वाटतं तुम्हाला? त्याचं काम करण्यासाठी इझी म्हटलं तर प्लास्टर बरं होतं आहे, पण ते शेडूमध्ये कसं लवकर आकार पण होत नाही काय नाही, आणि मूर्ती वाळायला पण फार उशीर होतं त्याला। वर्षाचा सीझन तुमचा हाच आहे? हाच होतो, हाच मूर्तीचं गणपतीचे किंवा दुर्गामाता किंवा इतर शिवाजीराजांचे चित्र वगैरे ते सगळं बनवतो। बेळगाव बाहेरूनही इतर तालुक्यांसाठी गावांसाठी मागणीनुसार दुर्गा मातेच्या मूर्त्या बनवण्यात असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले। फिनिशिंग रबर होतात ना, फिनिशिंग करतो, पॉलिश करून गुळगुळीत करून नंतर मग आम्ही जॉईंट करतो यार। किती दिवस लागतात हे मूर्ती घडवायला म्हटलं तर 2 दिवस लागतात एका मूर्तीसाठी। फक्त पॉलिश फिनिशिंग व्हाईट वॉश करतो आम्ही, पांढरा कलर, नंतर बॉडी कलर वॉश करतो। केमिकलमध्ये काय नाही, सगळं तुमचं हे ऑइल बॉन्ड वगैरे असं। प्लास्टर आणि शेडूमध्ये फरक म्हटला की नाही, प्लास्टरचं काम एजियाने लवकर होतं वायाला पब्लिकला, आणि हे जे काय कलाच्या दृष्टीने म्हणतात तर शेडूमध्ये कला आहे खरं ते वायाला वेळ लागतं। आतापर्यंत किती मूर्त्या तयार झाल्या? आता झाले की आतापर्यंत नाही म्हणतात 7-8 मूर्त्या दर म्हटलं की नाही, पब्लिकच्या दृष्टीप्रमाणे 3-2000 पासून सुरू आहे। मग मिनिमम म्हणतात लास्ट 4-5। एकंदरीत आता नवरात्रीला जे सार्वजनिक स्वरूप आले आहे त्यामध्ये मुले मुली 9 दिवस गरबा खेळतात। घटस्थापनेपासून विविध धार्मिक व स्पर्धात्मक कार्यक्रमांना सुरुवात होते। सुख आणि सुरक्षेची ओळख ही नवी, आपुलकीची नाती, विश्वासाची नाती, जपतो इथे आम्ही। लोकमान्य, हा लोकमान्य।
लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी 11.5% इतका सर्वाधिक व्याजदर आणि सर्वोत्तम परतावा. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, सुरक्षितता सर्वप्रथम. आता एका टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.